नर्मदे हर आज दिनांक 4 डिसेंबर 2025 नर्मदा पायी परिक्रमेचा आमचा आजचा 32वा दिवस। आम्ही आहोत नारेश्वर महादेव इथे दत्त मंदिरांचं आज आहे दत्त जयंती। आम्ही निघालोय आता पुढच्या प्रवासासाठी। चला बघूया। आज आता आपण निघालोय, उजेड पण बऱ्यापैकी झालं, एक गाव आलंय पुढे छोटस। आणि आजचा रस्ता पण आपला हायवेचा जे आणि हायवेवरती काल सारखे हायवा सकाळी सकाळी चालू झालेत। परिक्रमावासी आज दत्त जयंती आहे म्हणून भरपूर कार्यक्रम आहे तिकडं। आम्ही निघालो, पुढे आमच्या एका मैयांनाही पंगत द्यायची आहे, त्याचं प्रिपरेशन करतोय। नर्मदे हर। पुढे आल्यानंतर इथं गुरुदेव दत्त राधेकृष्ण नर्मदा परिक्रमा सेवालय, इथं परिक्रमावासियांसाठी सेवा दिली जाते, चाय प्रसादी। इथे एका गाडीचा ऍक्सिडेंट झालाय। तो ऍक्सिडेंट कसा झाला असेल परत थोडं 1 किलोमीटर पण नाही आलो पुढे, लगेच पुढे परत चहा प्रसादीची सेवा दिली जाते परिक्रमावासियांनी। परत असं आपल्या बॅगा खाली ठेवल्यात, कारण नाही कुणाला म्हणता येत नाही। नाही म्हटलं सकाळी सकाळी जर नाही म्हटलं तर दिवसभर आपल्याला काही भेटत नाही। नर्मदे पुढे आल्यानंतर बाबाजींनी आपल्याला गरम गरम उपमा दिलाय, सगळ्यांनी मस्त मन भरस तो खाल्लाय। आपल्याला काय वाटत नाही, पाय दुखत नाही, पण हळू चाललं पुढे चालून आल्यानंतर एक फाटा लागतो, देरोली बकुल आश्रम नक्षत्र परिक्रमा मार्गीतून आता आपला पगडंडी किंवा नदी मार्गाच्या पगडंडीने होणार आहे। इथून रस्ता चेंज होतो, पुढे न जाता आपल्याला आता पगडंडी मार्गाने जाणार आहे। आजचं मयाचं दर्शन आणि सूर्यनारायणाचं दर्शन एकत्रच आहे। या गावातून आपल्याला जायचंय। देरोली बकुल आश्रम इथं भोजनालय। आपल्याला अशा पद्धतीने नाश्ता भेटलाय। नर्मदे हर। वाळू खनन प्रक्रिया खूपच जोरात चाललेली आहे। मोठा परिसर अक्षरशः मार्ग अशा प्रकारे नर्मदे हर। सध्या सांड नदीचे नर्मदे
इथं पूर्ण डोंगर गेलाय आणि इथून पुढे आपण पाहिलं काल जसं पाहिलं तसे डोंगर पुढे हे करतात. हे तर फक्त डम्पिंगसाठी वापरतात. इथं पुढे आल्यानंतर इथं चाय प्रसादीसाठी थांबवलं होतं आणि आम्हाला आज नवीन असताना नवीन गाद्या आमच्या भेटलेल्या आहेत. गाड्या भरून द्यायची ना ग्रुप झाला लागले या गावातून मार्ग आहे. पलीकडे जरा प्रायव्हेट प्रॉपर्टीज होत्यात. रस्ता जरा फिरून आहे. गावातून आपल्याला आता सरळ जायचं आहे नर्मदे हर. शेतातून तर रस्ता पाहिलाच होता आपण. आज यांनी बांधलेल्या घरातून त्यांच्या पार्किंग मधूनही परिक्रमावासियांना जाण्यासाठी मार्ग सोडलाय. ज्याच्या परीने जशी होईल तशी परिक्रमावासींसाठी सेवा करतात. इथं बघा वायर सेफ्टीसाठी त्यांनी वरून गोंडपाटही ठेवलंय. अशा पद्धतीने प्रत्येक जण ज्याच्याकडून जी सेवा होईल जशी सेवा घडेल तसं करण्याचा प्रयत्न करतात. कुठे गेले? इकडं रस्ता आहे आज. आयो इथून असा या पाण्याच्या तळापासून उजव्या हाताला वळायचंय. आपण आता राणापूर या गावात आलोय. ते आश्रम असेल तर ठीक आहे, नाही तर आपण पुढच्या गावात आश्रम पाहणार आहोत. नर्मदे हर. इथं आपला आश्रम आलेला दिसतोय नर्मदे हर. जेवण झाल्यानंतर निघालोय आणि इथे पूल होता तो पावसाच्या पाण्यामुळे पूर्ण ध्वस्त झालाय. पूल होता काय होता माहित नाही, पण सगळं ध्वस्त झाली वस्तू. इथून आता असा थोडा कॉम्प्लिकेटेड रस्ता आलाय. मग याच्या किनाऱ्याने रस्ता आहे. वाळू एकदम असं वाटतंय तर समुद्राच्या बीचवर आलोय. अशी नर्मदा मैयाची वाळू आहे इकडे. आजचा मार्ग
अशा पद्धतीने नदीच्या अगदी जवळ किनाऱ्याने तिकडं वाळू आहे, वाळूवर चालता येत नाही म्हणून इकडनं चालावं लागतं. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर दुपारचं कडक ऊन झालंय. परिक्रमावासींनी बाबडीच्या झाडाखाली आश्रय घेतलाय. महिला मंडळ तिकडे आहे, पुरुष मंडळी इथं आहे. माझं एक महिला मंडळ आहे, कारण मोठं झाड नाही, छोटं झाड आहे. सगळ्यांना छोट्या छोट्या झाडाखाली आराम करायचा आहे. अवघड रस्ता लागलेला आहे, थोडा ट्रॅफिक जाम झाले. माग अभि 2-3 गाड्या आहेत. आजचा असा रस्ता आहे. कोणतं मांडवा पुढे काय सांगत वरती जाल्यानंतर समजेल. दुपारचं ऊन कडक होतं आणि परिक्रमावासियांचं पाणी पण संपलं होतं. ते एक शेतीत पाणी भेटलंय. सगळे परिक्रमावासी आता पाणी घेत आहेत. नर्मदे हर. आज आम्ही जाणार आहोत आता पुढच्या आश्रमाला. आज लवकर मुक्काम घेणार आहोत, कारण आम्हाला आमच्यातल्या एक मैया आहेत, त्या मैयांना आज पंगत खाऊ घालायची आहे. कारण आज आहे दत्त जयंती. दत्त जयंतीच्या अशा पावन अवसरवर त्या मैयाला पंगत खाऊ घालायची आहे. तर आम्ही बघतोय, मागच्या आश्रमात होतं पण छोटं होतं, त्यांचं थोडं जास्त लोकांना पंगत खाऊ घालायची इच्छा आहे. तर बघूयात आता पुढच्या आश्रमात आपल्याला काय होतं, काय भेटतं, तर किती लोकांचं होतं. नर्मदे हर. आम्ही आता एका गावात पोहोचलोय, सरसाल म्हणून आहे.
आज पंक्तीसाठी परत जेवण बनवताना आपले महिला मंडळ जाऊ तिथे काम करू याच भावनेने, कारण चालण्यावर जर थकलेलं नाही राहिलं तर आम्ही ते पूर्ण स्वतःहून आपले स्वयंपाकाला बसतात. इथं करत राहिले तिथं करतातच. इकडे सगळे गावकरी बंधू आलेले आहेत. हे पण गावकरी आहेत, हे पण गावकरी, सगळे गावकरी मिळून इथं सेवा देतात. बाबाजींनी इथे मसाले भात लावलेला आहे. या बाबाजी अद्रक मिरची करतायत. मग यांचं काम अजून चालूच आहे. चपाती वाजते, काय लाटते. इकडे मसाले भात बनतोय. इकडे मटर पनीरची तयारी चालू आहे. बाबाजी मटर कापताय, पनीर कापताय. आपल्या मातारामांचा अजून चपाती चालूच आहे. 60-70 लोक, 60-70 मूर्ती शब्द वापरला जातो. 60-70 मूर्ती आहेत आजच्या भोजनासाठी. नॉर्मल सर स्वयंपाक झाल्यानंतर आता भोजन प्रसादीला सगळे बसलेत भक्तगण.